बागेवाडीलाच पळत होता बैल जास्त करून. हा मग बागेवाडीला पळत होता त्यामुळं आम्हाला असं वाटायला लागलं की फक्त ते बागेवाडीच्या पट्ट्यावर पळतोय. हा हा गिरडीला काय शाईनला शिर्डी शाईनला. हा मग त्यानंतर त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच घेतला. घेतला तुम्ही. त्यावेळीची ती खरेदी कितीची काय? 6,15,000. 6,15,000ची. मंदी उठली माहिती आहे का मध्ये पहिल्यांदा एक 5 दिवस आठवडाभर त्या पिरियड मध्ये ते तांबडा बैल 11 लाख रुपयाला घेतलेला. आणि परत लगेच बंदी आली. मग तो बैल परत कितीला विकला? 2.5 लाख रुपयाला विकला. 11 लाख रुपये 2.5 लाख रुपये 2.5 लाख रुपयाला विकला. मी जवळजवळ घरदार सोडून मी खाली तिथं रान घेतलेलं तिथंच राहायचं. नादच तसा होता. शांत बसून सगळे हे करून सगळे हे करायचं. त्यानंतर लक्षात यायला लागलं 4-4, 5-5, 6-6 बैल घेऊन काही उपयोग होत नाही. बरोबर आहे. म्हणून हरण्यानंतर एक घेतला आता वशा घेतला आणि शांत बसलो. ते पण घेणार नव्हतो. कोणतर असते काय तर बोलते म्हणून घेतला. हरण्यानंतर काय बाबा तो शिपट घेऊ शकत नाही. मी कसं पूर्ण मैदान हे करताना लिगली क्लिअर करतोय. जोडीच्या बैलावाल्यानं काय केलं असलं तर आमच्या याच्यात काय भानगड नाही आणि आम्हाला पटत पण नाही. ते बॅटरी असू दे किंवा बॅटरी असू दे मेजॉरिटी असू दे पहिलं किती अन्याय झालाय. तुम्ही ह्याला त्या मैदानाला करणार का त्या बैल लागचीला. जे आमच्याकडे येऊन बैल मागतात तिथे येऊन राहतात ज्यांच्या जीवाला धोका असतो ती येऊन इथं राहतात आणि तीच आमच्या विरोधात त्यात उलटी त्यात सगळ्या ह्याच्यात आहेत. ती तुम्ही खरेदी करत असताना पण बैल बसत होता? हा मग त्याच्या आधी बसलेलाच होता. आपलं ऐकूला बसलेला होता. लई जणांनी मला सांगितलं बसणार. बरोबर आहे. लई जणांनी हे बैल घ्यायसाठी गेलीत आणि बसतोय म्हणून माघारी आल्या. राहिलो तिथं. मग संदीप तीन बसलो. काय होत होतं व्यायाम कमी घेत होता. बैल तडकून पळायचा आणि हे करायचं. ती लाट लई करायची. ती दावणीत झोपायचा मालक सलीला की नाही दावणीतच झोपायचा. माझ्या बैलला हे करायचं नाही ते करायचं नाही असं व्हायचं. मग बेनाडी सारखं रान हे बैल 2 किलोमीटर रान काढत नाही जास्त काढलं की बसतो हे करते. मग बेनाडी सारखं रान ह्या बैलानं 9 किलोमीटर रान खालचा कट्टा. बरोबर. ते बैलानं 4 ते 5 वेळा काढलाय आणि एकच झाला 2 झालेला नाही. बरोबर आहे. सोनकी शेठचा बैल बघटाचा होता. तो घालून म्हणजे सगळ्यांना असं हे केलं बाबा बैलाला पैर नाही हे नाही सगळ्यांनी म्हणजे हे केलं पैर न देणं असं. म्हणजे पॉलिटिक्स. 11 नंतर मैदान व्हायला तिथं पळून असले चालते. आता बघा सगळ्यात राऊंडातला 1 नंबरचा बैल आता बैल हे झाला दगावला. काय त्याच्याने त्रास झाला असेल मग काय. माझं पण त्या बैलावर प्रेम होतं. बैल खरोखर चांगला होता. बैल पण शांत म्हणजे बैल शांत समाधानी आणि मालक पण शांत त्याच्यावर शांत समाधानी. कसं तुमचं पण तसंच म्हणजे राऊंड जिंकतोय तरच राऊंड टिकतोय. बरोबर. नाहीतर राऊंड टिकत नाही. होय तेवढं मात्र आपण इथं करतोय. आता पहिल्यांदा कसं आहे ह्या पिढीने केलं की पुढच्या पिढीला त्रास व्हायचा तसं नाही. आता लगेच तिथल्या इथंच फेडायचं. इथल्या इथंच. बरोबर. राऊंडात आता म्हणजे नावाजलेली बैल आहेत. बरोबर. त्यात सगळ्यात लहान बैल घालणारा बैल मालक असलं तर मी असं हरण्यासंग. म्हणजे तुम्हाला तुमच्या बैलाला गॅरंटी असायची. नाही खालची पण बैल वर यायसाठी मी सगळ्यांना म्हणजे गोरगरीब असू दे ना तर कोण पण असू दे घालून पहिल्यांदा वर जाऊन दे. त्यासाठीच बघायचं असते. लांबड्या रानला कुठला झोपायचा बारक्या रानला कुठला झोपायचा. बरोबर. सगळी जण आलती चांगली पैर करून. होय आम्ही ते बैल साहजिकच. कसं आहे लाख रुपयाचं मैदान त्यामुळे कोण रिस्क घेणार. स्वतः बैल घेत नव्हतो. आम्ही फोर्स करून मग घेतला वशा. बैल घ्यायचं नव्हतं पप्पा. मग म्हणलं पुच्ची जा नो घ्या जावा. माझ्या डोक्यातच नव्हतं म्हणजे बस म्हणजे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या बस. बरोबर. पप्पा पण म्हणलं तुमची संपूर्ण इच्छा पूर्ण केली. सगळ्यांनी सांगितलं बस आता थांबूया सगळं. बरोबर आहे. परत माणसं जर नावं ठेवत असे असतील ज्यांना आम्ही शिकवलं ते आम्हाला यात हे शिकवत असले मग दाखवायलाच पाहिजे ना. बरोबर आहे. बरोबर. तेच कारण आम्ही तुमच्या हातात सगळं दिले. तुम्ही जर हे नावं ठेवायला जे मागचं जर विसरत असतील मग त्यालाही काय करायचं. बरोबर आहे. ज्यांना आम्हीच मोठं केलं तिसरं पहिलं मैदान हे दोघांचं म्हणजे जी बहुप्रतीक्षित जोडी होती. म्हणजे प्रेक्षकांच्या मनात एक बाबा वाटायचं की बाबा ही जोडी एकदा एकत्र पाहू दे. की प्रेक्षकांना म्हणजे असं भासवण्यात आलं की ह्यांचा दोघांचा मोठा वाद आहे म्हणजे भाऊदांचा आणि संदीपदांचा. पण तो चिमण्या आणि हरणे एकत्र पळण्यामुळे पूर्ण संपुष्टात म्हणजे संजूंना त्या मैदानाला होतं आणि गाडी शेवटला कलर घेतली. आता असं सगळ्यांनी म्हणलेलं की बाबा ही गाडी काय आता मलाच मी उस्मानाबाद मध्ये होतो. मला गॅरंटी होती संजूंना मला गॅरंटी होती. सावकाश शांत डोक्याचा एकदम शांत डोक्याचा गाडीवर असत संजूंना. साईडनं काढत शेवटला आले.
पळशीला म्हणतो ना. पळशीला मैदान पळशीला झालं, झालं ते. हिवऱ्याचं मैदान पळशीला नेलं पळशीला हा. पळशी पट्ट्यावर झालं हा. बरोबर त्यावेळी गाडी- सुद्धा म्हणजे माणसं म्हणाली आज गाडी मारणार करणार असं आरग जर्सीच घालून ते हा, हा, हा. म्हणजे गाड्या आलत्या ना आरग चांगल्या- जर्सी चांगली आलता, पहिली या आलती, सगळ्या हा. आलत्या. तर गाडी मारणार मग सगळी सांगलं गाडीवान सुद्धा अशीच टपले आज गाडी मारणार म्हणून बरोबर तेव्हा गाडी मारलेली हा. शेवट टेका झाल्यानंतर एकदा काढून गेली हेलिकॉप्टर डायरेक्टच गेली बरोबर. कळालं पण नाही, बरोबर नंतर एवढा फट टेकच्या झाला. वेळेला हा. टेकचढा गाडी सुट्टीच केली नव्हती, ती दुसऱ्या कोळ्याचं मैदान झालं हा होतं. त्यावेळी ती दोन झाली तेव्हा. ती एक झाली त्यावेळी हा, ती आणि एक आमची झाली. 2 झाली हा. लगेच 8 दिवसांनी परत माहिती आहे बैलांच्या थोडं मिस्टेक आलते त्यावेळी हा, हा तर- त्यावेळी बैलांना रवत केली हा, नव्हती. रवत झाली हा, नव्हती कमी पडायला बैलाची. बैल त्यावेळी हा. आणि बैलाचं पोट फुगलेलं हा मग तेच आणि त्यात बैल कमी पडला. मी आलेल्या त्यावेळी पण सांगितलं बैलाच पोट फुगले हा. मग आता ती काय आता कसं एकदा पट्ट्यावर आले म्हणल्यावर कारण सांगून चालत नाही हा मग बरोबर आम्ही आधी स्वीकारला हार हा. व्यवस्थित सगळ्यांना वाटायला की गाडी मारली आता पुढच्या सारखी गाडी मारताना असं वाटलं बरोबर तर बरोबर. त्या पुढच्या मैदानाला मी स्वतःचा काढून सांगितलं हा. मिली तर चालतील तोड 1.5 किलोमीटर अंतर ठेवून गाडी आली त्यावेळी एक बरोबर खंडराजुरीच्या मैदानाला. मैदानाला त्या